भक्त बंकटलाल यांनी सांगितलं की आपल्याला बेसन आणि भाकरी महाराजांसाठी करायच्या आहेत। तशाच माळणी काकून प्रेमानं करून दिल्या आणि भक्त बंकटलाल घेऊन आले आणि गजानन महाराजांच्या हाती दिले। गजानन महाराज भाकरी आणि बेसन खातातच काय, तर थोड्याच वेळात म्हटलं पितांबरास म्हणाले, जा ओढ्यात जा आणि माझा तुंबा भरून घेऊन ये। त्यावेळी पितांबर हात जोडून नम्रतेने म्हणाला, ओढ्यात भरपूर पाणी नाही आहे, पायाचे तळवे बुलतील एवढंच पाणी असून तेही पाणी गुरांनी खराब केलाय। तुंबा बुडेल एवढं पाणी नाही आहे आणि असलेलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे। तुमची जर परवानगी असेल तर मी दुसरीकडून पाणी घेऊन येऊ का? त्यावर महाराज ठामपणे म्हणाले, नाही, आम्हास दुसरीकडचे पाणी नको, ओढ्याचेच पाणी हवे आहेत आणि पाणी ओजळीने भरायचे नाही, तुंबा बुडीन असंच पाणी आणायचं। पितांबराने तुंबा घेतला आणि ओढ्याकडे निघाले। मग आले एकदाचे ओढ्यापाशी आले तर बघतो तर काय, पायाचे तळवे बुलतील एवढंच पाणी। आणि महाराजांनी तर सांगितलं होतं की माझा तुंबा बुडल तिथूनच पाणी आणून, तुंबा बुडवायचा कसा आणि ओंजळीनं तर पाणी भरायचं नाही आहे। तर त्यावर पितांबर आश्चर्यचकित झाले की कसं करावं। नंतर त्यांनी काय केलं, आपण एकदा तुंबा बुडवून तर बघू काय होते। तर तुंबा बुडवला तर पाहतो तर काय आश्चर्य एवढं झालं, जिथं तुंबा बुडवायचे तिथं गड्डा पडायचा, जिथं तुंबा बुडवायचे तिथं गड्डा पडायचा। आणि पाणी बाहेर काढल्यानंतर तुंब्यातलं पाणी एवढं पांढरं शुभ्र की तिथंच पितांबरा खात्री पटली की योगी पुरुष कोणतरी आहेत आणि यांचा दिव्य चमत्कार आहे। एवढा मोठा चमत्कार पाहून पितांबर आश्चर्यचकित झाले आणि तिथूनच पाणी घेऊन महाराजांसाठी आणलं पाणी। महाराज पाणी पेले, महाराज तृप्त झाले आणि महाराजांनी आपल्या बंकटलाल यांना म्हटलं, का रे बंकटला, मला सुपारी दे काढून। तर बंकटलाल यांनी सुपारी काढून फोडून दिली त्यांच्या हाती आणि सोबतच 2 पैसे दिले दक्षिणा म्हणून। तर महाराज त्यावर काय म्हणाले, पैसे पाहून महाराज हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, मला काय व्यापारी समजतोस काय, मला कशाला पैशाची गरज, मला पैसे वगैरे काही नको, मी तर फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे। मला तुझं हे नाणं नको, मला फक्त भक्तिभावाचं नाणं हवं, हे तुझ्या जवळच ठेव, असं बोलले आणि सगळेजण कीर्तनाला निघून गेले। तर बाकीचा भाग बघू उद्याच्या भागात। शेगाव पंढरपूर कसं झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला भेटू उद्याच्या भागामध्ये। नमस्कार।